दौंड तालुक्यातील देलवडी गावामध्ये जागतिक महिला दिनानिमित्त सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी प्राध्यापक पूनम मोहन शेलार यांनी आपले मनोगत व्यक्त केले। आदर्श सरपंच नीलमताई काटे, राजेंद्र शेलार, पोलीस पाटील मायाताई अडागळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले व आदर्श ग्रामसेवक झाडगे यांनी आभार व्यक्त केले। सविस्तर माहिती आमचे प्रतिनिधी सुभाष गायकवाड यांनी दिली। जे दिवसभराचे कामाचे तास आहेत ते कमी केले पाहिजे, वेतन या ठिकाणी जास्त दिलं पाहिजे, या मागण्यांसाठी संपूर्ण त्या परिसरातील महिलांनी एकूण मोर्चा काढलेला आहे आणि खऱ्या अर्थानं कोणतीही कृती एकत्रित केली तर त्याला या ठिकाणी यश मिळत असतं। त्या महिलांच्या मोर्चामुळे या ठिकाणी जागतिक दिनानिमित्त या ठिकाणी महिलांना जो आदर सन्मान दिला जातो तेव्हा या ठिकाणी झालेला आहे। खऱ्या अर्थानं आपल्याकडे या ठिकाणी जो जागतिक महिला दिन सुरू केलेला आहे तो 1975 साली, कारण युनो हे जे राष्ट्र आहे युनोने या ठिकाणी परवानगी दिलेली आहे की 1975 हे महिला वर्ष म्हणून जाहीर केलेला आहे आणि तेव्हापासून आज तागायत दरवर्षी 8 मार्च हा जागतिक महिला दिन साजरा केला जातो। आपण पाहिलं की महिला या ठिकाणी सक्षम आहे, बऱ्याच आधी सांगितलेलं आहे, अगदी घरात नाही बाहेरचं दोन्ही या ठिकाणी करत असते, परंतु हे करत असताना जर पुरुषांची मदत जर तिला मिळाली म्हणजे स्त्रियांच्या मागे जर पुरुष या ठिकाणी खंबीरपणे उभे राहिली तरच ती पुढे जाऊ शकते। कारण बऱ्याच अंशी आपण खूप केलं आणि पुरुषांनी जर मदत केली नाही तर ती काहीच करू शकत नाही। म्हणून सगळ्यात महत्वाची जी मानसिकता आहे ही पुरुषांची मानसिकता बदलली पाहिजे की या ठिकाणी स्त्रियांनी केलं पाहिजे। बऱ्याच अंशी काही वेळेस पुरुषी अहंकार या ठिकाणी येत असतो, तो अहंकार या ठिकाणी मागे ठेवला आणि प्रत्येक पुरुषांनी आपल्या घरातल्या स्त्रीला जर या ठिकाणी पाठिंबा दिला तर बऱ्याच अंशी स्त्री या ठिकाणी अजूनही प्रगती करणार आहे। आज तर चांगली प्रगती केलेली आहे, अगदी गाव पातळीपासून जग पातळीपर्यंत या ठिकाणी प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्री गेलेली आहे। तर खऱ्या अर्थाने या ठिकाणी अजूनही पुरुषांनी मदत केली पाहिजे किंवा आता जसं सांगितलेलं आहे की काही कुटुंबातला जर विचार असेल तर स्त्रीचंही मत घेतलं पाहिजे। स्त्रियाही भावना असतात, मन असतात, ही जाणीव जर ठेवली तर खऱ्या अर्थानं हा जो आपण दिवस साजरा करतो कुठेतरी या ठिकाणी सार्थक होणार आहे। मला जी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपल्या सर्वांना मी धन्यवाद देतो। खऱ्या अर्थानं या जगामध्ये या देशामध्ये खऱ्या अर्थाने आपण भाग्यवान ठरलेला आहात की खऱ्या अर्थानं मुलीला जन्म देऊन त्या मुलींना मुलगा म्हणून समजून आपल्या आयुष्यामध्ये दिवा लावण्याचं काम आपण केलेलं आहे आणि त्या निमित्तानं खऱ्या अर्थानं त्या समाजाला एक आदर्श ठेवावा त्या दृष्टीनं शासनानं त्या महिलांचा यथोचित सन्मान व्हावा, त्या महिलांचा आदर्श समाजानं पुढच्या काळामध्ये घ्यावा। आपल्या जवळील बातम्या आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचण्यासाठी आमच्या भारत न्यूज लाईव्ह बुलेटिन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा।